आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. देश पातळीवरील नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर काल पुण्यात एक अभूतपूर्व आणि आगळेवेगळे आंदोलन पाहायला मिळाले. पुण्यातील ऐतिहासिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात गुरुवारी एक मोठ्या जन आंदोलनाचा साक्षीदार ठरला. निमित्त होतं नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि सीबीएसई परीक्षांमधील गोंधळाचा निषेध. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आयोजित या आंदोलनात हजारो तरुण, विशेषतः स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फक्त तरुणच नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनीही या आंदोलनात हिरहिरीने भाग घेतला. आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी पुणे विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध शिक्षण सुधारक आणि समाजसेवक सोमन वाकचूक स्वतः पुण्यात उपस्थित होते. त्यांच्या सोबतच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करत शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर भर दिला.